गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घे. दे. अरे पल्ले चटका लागला ना, सांगायचं मी घेत होतो. अरे त्या मोबाईल मधून डोकं बाहेर काढलंस तर दिसेल ना. सकाळ सकाळी एवढं काय महत्वाचं फोन मध्ये? ते जरा एक्सरसाइजचे व्हिडिओ बघत होतो. बघ ना काय डाऊन झालोय. प्रथम मी जरा एक्सरसाइजचे ते बघून येतो. अरे चहा नंतर घेतो. चहा तर घेऊन जा. घेतो. अलंकार अगं काय तू, तुझं लक्ष कुठे? एखादा चहा अंगावर सांडला असता तर भाजलं असतं ना. अगं वहिनी, ते जरा इम्पॉर्टंट मेसेज होता. उशी मला त्या मोबाईल मधलं काही कळणं झालंय बघ. मला ना चायनीज रेसिपी लिहून घ्यायची. मला जरा दाखव ना. चल चल आपण ना बोलूया. काय मोबाईल मोबाईल मोबाईल, या मोबाईलने ना सगळ्यांना वेडं करून सोडलंय. तात्या तात्या ओ तात्या, आज एवढे उशिरापर्यंत कसे काय झोपलेत? तब्येत तर. तात्या तात्या अहो असं काय वरडताय कोणी मेल्यासारखं? मेलेच आहेत आपले सरपंच. तात्या गेलं की तात्या. अहो असं कसं शक्य आहे? काल रात्रीच माझ्या घरी आले होते. मला म्हणे पान खायची जाम इच्छा झाली, चल म्हणून. आणि ते मगाईचं पान चारलं माझ्या पैशानी. पण काय झालं काय मी कळलं नाही बा तात्या. चला या असं बसून चालणार नाही, आपल्याला तिकडे जावं लागल. बरं ते आपला ग्रुप आहे ना बुद्रुकचा, त्यावर टाकून द्या म्हणजे अख्ख्या गावाला कळल. हा चला जाऊ तिकडं. ही कसली गंमत आहे? हा तात्यांना सांगायला पाहिजे. तात्या तात्या आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम जावा, राम राम जावा, आमचा राम राम जावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम जावा. हे काय करताय तुम्ही? खूप वाईट झालं, तात्या गेले आपले. आई काय बोलताय तुम्ही? तात्या अरे सावर आहे स्वतःला. काल भेटले होते तेव्हा ओके होते. कलियुगात माणसाचं काय बी खरं नाही. उसने पैसे द्यायचे होते त्यांना, त्यात त्यांचा जीव तर नसेल ना अडकला. शेवटचा भार मीच बोलून दिला त्यांना. तात्या तात्या हे काय झालं? हे तात्या उठा. तात्या तात्या सगळ्या गावाला कळलं फोनवरून आणि मग मी घरात असून मला नाही कळलं. इथे सुद्धा तुम्ही मला हक्क नाही दिला ना माझा. तुम्ही उठा तात्या, तुम्ही उठा. तात्या उठा तुम्ही. हे काय नवीन आता? पहिले बघ ना, हे तात्या झोपले आहेत. ओ तात्या तुम्ही उठा बरं. तात्या ओ तात्या, हे कसं झालं? तात्या तुम्ही तुमच्या राईट हँडला सोडून का गेला? आता मी कुणाकडे पाहू? तात्या अहो कालच आमच्या घरी फराळ करायला आले होते हो.
एक बोलता बोलता 4 लाडू खाल्ले. तात्याला लाडवाचा लय शोक. तात्या अहो वहिनी हे कधी झालं कसं झालं आम्हाला का नाही सांगितलं हो तात्या. आई बघ ना हे उठत नाहीये. हे हो उठा आता, काय खेळ लावलाय? अहो ताते जिवंत आहे. तात्या तात्या अरे तात्या जिवंत आहेत. तात्या तुम्ही वेडे झालेत का? आलो तुम्ही. तात्या सॉरी 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 आलो आलो. हो आवरा हे दुकान. आवरा तात्या जिवंत आहेत. तात्या काही गेले नाहीयेत. काय म्हणते काय विचारता काय म्हणते? अहो मेसेज मध्ये आलेली प्रत्येक गोष्ट काही खरी नसते. सगळ्यावर नाही विश्वास ठेवायचा. जिवंत माणूस मारला तुम्ही मेसेज मध्ये. अरे तुमच्यावर केस केली पाहिजे. त्यात माझी काय चूक? मी काय केलंय? मी मेसेज तयार केलाय काय? उलट हा सगळा खर्च माझ्या बोकांनी बसला त्याचं काय? हा सगळा खर्च करायला मी सांगितलं होतं का तुम्हाला? हे आवरा लगेच आवरा दुकान. आणि गाणं बदला का उचलून फेक. बाबा थांब बदला. बरं आता आपल्यातच आहे आणि एवढ्या लवकर ते काय सोडून जात नाही आपल्याला. पण खरंच खूप बरं वाटलं तुम्ही सगळे आलात. तुमचं प्रेम बघून खरंच खूप बरं वाटलं. हे आता बघतो मी त्यांची काळजी घेतो. बरं झालं आलात. येतो आम्ही पण. हा तात्या उपसरपंच अहो गेलो नसलो तरी जाण्याच्याच मार्गावर आहे मी. नाही तात्या असं नका बोलू. अहो आपली निवडणूक पण आहे जवळ. अहो पण तात्या तुम्हाला होतंय तरी काय? मुतखडा हा किडनी स्टोन. पोटात नाही दुखतंय. आता मी वाचत नाही का सुनबाई? अहो पण 2 दिवसांपूर्वी तर तुम्हाला शुगरचा त्रास होत होता. आता माझ्या हातात असलं असतं तर मीच ठरवलं असतं. सगळे मोह माया लोक सोडून निघायचंय मला. देवाचा कॉल कधी येतोय याची वाट बघतोय मी. अलंकार हा बोला. सगळ्या कागदपत्रावर सह्या करून ठेवल्यात. आईला नीट सांभाळ रे. परत तिला काय कमी पडू देऊ नका रे. तात्या तुम्हाला साधा मुतखडा झालाय. एकदम असाध्य कॅन्सर झाल्यासारखा काय करताय? कॅन्सर हे बरा होतो. स्टोनचा कॅन्सर व्हायला वेळ लागत नाही. खडा अडकू शकतो. बोलता येतंय तोवर बोलू दे बाबा. उपसरपंच हा गावाकडे नीट लक्ष द्या. आपलं पॅनल निवडून आलं पाहिजे. तुम्ही सरपंच झाले पाहिजेत. मी काय म्हणतो, तुम्ही जाण्याआधी तुमच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट करा ना. अहो तो व्हिडिओ कसला व्हिडिओ? गिरधर अण्णांचा व्हिडिओ. पैसे घेताना रेकॉर्ड केलता. अण्णा तुम्ही मरण्याच्या आधी तो मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करा ना. अहो तुमच्या जीबेला काय हाडबीड? नाही म्हणजे तसं नव्हतं. पासवर्ड फक्त ह्यांनाच माहित आहे ना म्हणून. त्यासाठी आलता होय तुम्ही इथं? नाही 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 तात्या नाही. आईच्या नाही तेवढ्यासाठी नव्हतो आलो. करतो. ए जनावरांना येळच्या वेळेला पाणी देत जा रे बाबा हो. आणि उशे जास्त टीव्ही पाहत जाऊ नको ग माय. आणि तुम्ही हो सोनबाईचा छळ करू नका. चांगली पोरगी आहे बिचारी. माझं वर्ष श्राद्ध व्हायच्यात. अलंकार हा बोला. घरात पाळणा हल्ला पाहिजे रे बाबा. उषाचं लग्न धूमधडाक्यात करा. तात्या काय बोलताय तुम्ही?
उठा बरं. थांबा, मी डॉक्टरांना फोन करून बोलवते. नाही नाही, आता मला डॉक्टर, हाकीम, वैद्य कोणी बी वाचू शकत नाही. मला सगळं पुढचं दिसतंय. अलंकार, माझ्या हातातली सोन्याची अंगठी काढू नको. तसंच जाळा मला. जळाल्यावर वेचून घ्या. अरे हो, दक्षिणेकडं पाय नाक करू बरं माझे. आणि त्या इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये नका घालू रे बाबा. हो, लाकडाच्या सरणावर जाळा. तात्या, वृक्षतोड थांबावी म्हणून ते इलेक्ट्रॉनिकचं केलंय माणसांनी. आणि त्यात ते फार वेळ लागत नाही, अशी झट करून बॉडी जळते. बघा बघा, मी इथं मरतोय आणि हिला पर्यावरणाची काळजी पडली. पल्ले, तू पण काय सामील होतेस त्यांना? गप्प जा. आणि तात्या, तुम्हाला काहीही झाले नाही. तुम्ही उठा बरं, तुम्ही उगाच आधी करता. उठा. आई सांगा यांना, उठा उठा उठा. मरताना तरी बापाचं ऐक रे. केलंच फोन. ते ठिपक्याची रांगोळी काढा. रेघोट्या नका मारू. आई ते रेघोट्या. अहो कवा धरणं बघतीये बडबाड 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 करताय तुम्ही. हा, जरा तोंडशा टप करा की तुमचं. आशानं बोलणं खरं होईल बरं का तुमचं. हे आधी त्याची जीभ काळी आहे. हे आता बोललेलं खरं झालं ना म्हणजे बघा केवढ्यात पडतंय ते. अगं मरताना तरी मनाप्रमाणे मरू दे ना, एवढीच विनंती आहे का बाई. हे बघा, आले डॉक्टर. आता त्यांना नीट चेक करू द्या तात्या. आता परत काय झालं तात्यानं? आता ते तुम्हीच बघा काय झालंय ते चेक करा आणि रिपोर्ट द्या आम्हाला. हो, मी इथे आलो की या तुमच्या मला नीट तपासून देत नाहीत. उलट मलाच अक्कल शिकवतात. स्वतः डॉक्टर असल्यासारखं वागतात. काय डॉक्टर, आता पेशंटचं नातेवाईक म्हटल्यानंतर कसं वागतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि बरं नशीब तुम्हाला मारलं नाही तिने. मग आता तपासू की नको? नाही नाही डॉक्टर, त्यांना चेक करा. त्यांना किडनी स्टोनचा त्रास होतोय. आता हाताने काढता काय? तात्या चेक करतोय. अरे बाप, तुम्ही महिना झाला पोट दुखायच्या गोळ्या दिल्या. तुम्ही मला फक्त माझं पोट दुखतंय असं बोललात. मी त्याचंच औषध देणार ना तुम्हाला. आता काय पेशंटने ठरवायचं का काय होतंय ते? नाही तर काय. बरं, तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला किडनी स्टोन आहे? हे दवाखान्यात जाऊन पोटाची सोनोग्राफी करून आलो. 4 mm चा खडा आहे डॉक्टर. 4 mm ना? 4 mm काहीच नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. मला 8 mm चा होता. म्हणजे खड्यात बी लहान मोठा असतोय. मग खडा मोठा होतो पोटात. हा, मग तुमचा खडा आता 10-12 mm चा झाला असेल. नाही हो, होता. म्हणजे तुम्हाला लेझर ऑपरेशन करून घ्यावं लागलं असेल ना? ऑपरेशन कोण करते? मी औषध घेतलं. कडगावला एक वैद्य आहे, ते झाडाच्या बी मध्ये कसलंसं औषध टाकतात. ते घेतलं की किडनी स्टोन खड्यासारखा बाजूला पडतो. म्हणजे हे कसं काय? म्हणजे खड्याचं एकदम पाणी होऊन जातं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुम्ही त्यांना माझा रेफरन्स द्या. खूप फेमस आहेत ते. हो, खूप लोक नीट झालेत तिथे जाऊन. आता माझ्याकडेच बघा ना, औषध घेतल्यापासून मला कसलाही त्रास झाला नाही. अहो पण तुम्ही डॉक्टर असून असं जडीबुटी कसं काय रेकमेंड करताय? हा नाही, मी तर विसरलेच, तुम्ही डॉक्टर नाहीच आहात ना. तात्या, तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर माझं ऐका, नसेल तर यांचं ऐका. अरे निघा. अलंकार, त्यांना 50 रुपये देऊन टाक. 50? होम विजिटचे 150 होतात. 150? नुसतं येऊन हात तर लावलाय त्यांना, त्यात पण त्यांना त्रास झाला. औषधं तर काही दिली नाहीयेत. अहो, ट्रॅव्हलिंग खर्च नाही होत का? ए अलंकार, दे बाबा 150 रुपये दे. दिवाळी आहे. दिवाळी कसली? माझी फी आहे ती. घ्या, या तुम्ही. आता मी कन्फर्म मरायला मोकळा. तात्या, आपण आत्ताच्या आत्ता त्या कडगावला निघतोय. काय त्याचे औषध सांगितलं ना ते घेऊन येऊ. चला निघूया लगेच. अलंकार, वेडायस का तू? अरे तू पण त्या डॉक्टरांचं काय ऐकतोयस? आपण स्पेशलिस्ट कडे जाऊया ना. नाही, मला ऑपरेशन करायचं नाही. ऑपरेशन केलं की माणूस 100% आधू होऊन जातो.
तात्या तुम्ही तुझं काय ऐकू नका. आपण आत्ताच्या आत्ता त्या वैद्याकडे निघूया आणि ते औषध घेऊन येऊ. चला चला चला. मी पण येते, मला तिकडे काय होते ते बघायचे. तुझी काही गरज नाही, मी येते हो तुमच्या बरोबर. चला. अरे तिथं सगळे जायला काय दिवाळीची सहल आहे का? एक दोघं जण चला कोणतरी. अलंकार, हे म्हणतात ते बरोबर आहे. हा, तू आणि सुनबाई राहा घरात, मी अनुशी जातो त्यांच्या बरोबर. सणासुदीचे दिवस आहे, घरात सोनं नाणं आहे, पैसा आहे, अशा वेळेला चोरीचं भ्या असतंय. मला कुठे बी जायचं नाही. नाही नाही तात्या, असं काय बाई बोललं का? अहो, आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह समजा आणि जावा. तुमच्याशिवाय इथे गावात पान बी हलणार नाही. अलंकार, तुला कसं कळलं रे मी मेलो म्हणून? हे फोन मध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा तात्या. अरे बापरे, एक नवीन आलंय. हे बघा बघा बघा. बॅग भरून झाली तुमची? हो, हे काय होतं चालेल. मला माहितीये तात्यांची तुम्ही एकदम नीट काळजी घ्याल, पण स्वतःची काळजी कधी घेणार? खरं आहे वहिनी तुझं. अगं रोजची धावपळ, घाई गडबड यामध्ये स्वतःकडे लक्षच देता येत नाही. आता माझ्या केसांकडे इतकं दुर्लक्ष झालं, किती डॅमेज झालेत. पण माझ्याकडे एक एक्सपर्ट आहे जो तुमच्या केसांची काळजी घेईल आणि डॅमेज केस रिपेअर करेल. तुम्ही नक्की लॉरियल टोटल रिपेअर 5 वापरून बघा. माझ्या सगळ्या केसांच्या गरजांसाठी मी या एक्सपर्टवर विश्वास ठेवते. घे. थँक्यू वहिनी. आता मी पण लॉरियल पॅरिस शॅम्पू वापरला. बर, आलेच मी. हा, काय झालं? सावकाश करा ना तात्या. करा करा, सावकाश करा. बापाची सँडल घालून द्यायला लाज वाटते का? काय पुढे या. चल हे बघ, आम्ही जरी घरी नसलो तरी तू सरपंचाचा पोरग आहे. घरी येणाऱ्या पाहुण्या रावळ्याची चहा पाण्याची व्यवस्था करतो. ए आई, चल ना. आता घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. रोजच्या रोज नीट झाडलोट करा बघा. हा, चल करतो. काळजी घ्या. करतो. चला चला, परत उशीर व्हायचा. ए उशीर फोन कर. चल थांबा. आता काय पाया बिया पडायचं नेहमीच. चला चला, दुखतंय सावकाश. सॉरी तात्या. सावकाश. चल उतरा. पायरी आहे, दमन घ्या. हा होतो. चल थांबा. परत. आता काय झालं? शेवटचं घराकडे बघून घेत. माहिती नाही. आता उगं काय पण बोलू नका. चला चला. सावकाश. आहे तात्यांना धर. हळू जरा, हळू. हे घे. सावकाश. हळू. सावकाश. ते घेते बॅग. अरे हळू रे बाबा, हळू जरा. राहू दे. अपघात झाला. बस. जाऊ दे सावकाश. काळजी घ्या. अरे घराकडे बघा बरं का. काय ग? हे बघा 2020 पर्यंत जग बुडी होणार. जे काय खायचं असेल ते खाऊन घ्या. काय करायचं फेक मेसेजेस वाल्यांचं? म्हणजे विज्ञान शापैकी वरदान हे कळत नाही आता.